स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी पोलिसांनी निखिल संजय कांबळे या संशयित आरोपीला अटक केली। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने तिला घरातून जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली। या गंभीर गुन्ह्याची तक्रार नोंदवू नये, पैसे देतो, प्रकरण मिटवा असा दबाव गावातील पोलीस पाटील, याचे पती आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी पीडित महिलेवर टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही फिर्याद पीडित महिलेनं दिल्यानं या दोघांविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला। पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत 12 तारखेला रात्री घरगुती कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे ती घराच्या दारात बसली होती। मध्यरात्री 2च्या सुमारास संशयित आरोपी निखिल कांबळे याने तिचं तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराच्या मागे नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर त्याने पीडित महिलेला याबाबत कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। पीडित महिलेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी निखिल कांबळेला अटक केली। त्याला जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।